बघा, मी अक्कलकोट वरून स्वामी समर्थाची मूर्ती आणली आहे. आता आनंदी दाखवते तुम्हाला. बघा किती भारी मूर्ती. हे बघा. कुठून आणली अनु? अक्कलकोट वरून श्री स्वामी समर्थाची मूर्ती आणली. मम्मीला घ्यायची होती म्हणून मम्मीने आणली श्री स्वामी समर्थाची मूर्ती. किती भारी आहे बघा. आम्ही अक्कलकोटला गेलो म्हणून तिकडं सगळ्यांचे दर्शन केले. श्री स्वामी समर्थाचे सगळ्यांचे दर्शन केले. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघा, आता स्कूलमधून आली. मला म्हणली मम्मी आधी मी अभ्यास करणार, जेवण नंतर. आता 1:30 वाजली आहे आणि हिला आधी अभ्यास करायचा नंतर जेवण. तिला म्हणलं आधी जेवण कर नंतर अभ्यास कर. तर तिने आधी अभ्यास करून घेतला आणि आता जेवायचंय. आता 1:30 वाजली. तिच्यामुळे मी थांबते जेवायला, तर ही उशीर करते है ना. काय शाळेतून आल्यावर ना मम्मी जेवायला बसते आणि मी जेवायला बसते. चला आता जेवण करायचंय. जेवायला काय बनवलंय. चल हे घे ग, भाजी घे. कुठे डब्बा? भेंडीची भाजी बनवली. नाही याच्यात नाहीये. कुठे होते डब्बा? भाजी काढून ठेवलेला डबा सापडा नाही. बघा, जेवायला भेंडीची भाजी, चपाती आणि लोणचं. या जेवण करायला. बघा जेवण सुरू झालं. आता चल ना जेवण करायला. आता टीव्ही बघायची का? जेवण सोडून आता टीव्ही पाहिजे. चला पटकन. बस खाली. बस इथं. खायच्यात माहिती आता खाली ना का वेगळं द्यायचंय? सगळ्यांनी जेवायला या. बघा जेवण झालं, पण शेजारच्या ताईंनी गरम गरम धपाटा आणून दिले. बघा किती छान आहे. धपाटा आणून दिलं म्हणून जेवण झालं होतं. परत सुरुवात जेवायला. गरम आहे त्याच्यामुळे छान लागते धपाटा. थंड झाल्यावर नाही छान लागत.